पुढची बातमी पाहूयात। मला राजकीय वळणावर जाण्यास भाग पाडू नका असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। राजकीय वाटेवर गेलो तर ही जबाबदारी राज्य सरकारची असेल असंही ते म्हटलेत। वर्षभर आम्ही सहकार्यच केलं असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी एल्गार पुकारलाय। सगळ्या सोयऱ्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। याचवेळी बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशाराही दिला। पाड्या कशा झाल्या, उभा कसे केले, निवडून कसे आणले, मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने। वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून। आपण राजकीय वाटेवर गेलो तरी ही जबाबदारी फडणवीसांची असेल असंही ते म्हणाले। राजकीय भाषा मी बोलत नाही, त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका फडणवीस साहेब, आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला। वर्षभर सहकार्य केलं, आता किती दिवस करायचं असा सवालही जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना केला। आम्हाला पण काहीतरी मर्यादा, आमच्यावर काही जबाबदारी समाजाची। तुम्हाला वर्ष झालं मदत करतोय, आम्ही सहकार्य करतोय, तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल, कोणती सत्ता चालवता तुम्ही? मनोज जरांगेंच्या या उपोषणास्त्रामुळे सरकारची मात्र कोंडी झाली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कुणी रसद पुरवतं की काय असा सवाल उपस्थित होतो। याचं कारण ठरलंय लक्ष्मण हाकेंचं विधान। त्यामुळे जरांगेंच्या उपोषणानंतर आता पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारची कोंडी करायला सुरुवात केली। पण यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप हाके यांनी केलाय। एवढंच नाही तर हे रसद पुरवणारे कोण हे सांगायला सुद्धा हाके विसरले नाहीत। हाके यांच्या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत। जरांगे हे फक्त इव्हेंट मधले एक प्यादे आहेत। त्याचा इव्हेंट रोहित पवार चालवतो, हा असं महाराष्ट्र म्हणतोय। आणि खास करून असं एखादं वक्तव्य ऐकल्यानंतर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांचंच ते वक्तव्य आहे का काय। आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकारण सुद्धा तापल्याचं दिसतंय। त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।